सुरेश धस यांनी घेतली धनंजय मुंडेंची गुप्त भेट। खासगी रुग्णालयामध्ये सुरेश धस धनंजय मुंडेंना भेटले। सूत्रांची माहिती, भेटीचं कारण गुलदस्त्यात, मात्र कुठलीही भेट झालेली नाही, मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती। मी धनंजय मुंडे आणि सुरेश धस 4.5 तास एकत्र होतो, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। धस आणि मुंडेंमध्ये मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बावनकुळेंच्या उपस्थितीत भेट झाल्याचं सुरेश धस यांनी नाकारलं। धनंजय मुंडेंच्या ऑपरेशन नंतर भेट घेतल्याची सुरेश धस यांची माहिती। सुरेश धस क्षमाशील झाले। धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला। 4.5 तास बैठकीत काय झालं, आव्हाडांचा सवाल। सुरेश धस इतक्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती। मुंडे धसांच्या भेटीवर मनोज जरांग यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम प्रमाणे एकनाथ शिंदे आता कोऑर्डिनेशन रूम स्थापन करणार। नगरविकास विभाग, म्हाडा, SRA आणि इतर विभागांचा आढावा शिंदे या कोऑर्डिनेशन रूममधून घेणार, सूत्रांची माहिती। आमच्यात कुठलंही वॉर नाही, मोठ्या प्रकल्पांचा आढावा सीएम वॉर रूममध्ये घेतला जातो। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केलाय, ते वॉर रूम नाही। वॉर रूमबाबत एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। ठिबक सिंचनचे थकीत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। 254 कोटींच्या थकीत अनुदानाला सरकारकडून मान्यता। ABP माझाच्या बातमीनंतर शेतकऱ्यांना दिलासा। केंद्र आणि राज्य सरकारकडून निराधार महिलांसाठी असलेली मासिक मदत मिळवण्यासाठी KYC करणं बंधनकारक, अन्यथा मार्च नंतर मदत मिळणं बंद होणार। अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी विजय तोरमार यांची माहिती। नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या संपत्तीवर वारसांचा अधिकार। मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा निर्णय। मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहाय्यानं पदवीधर अभ्यासक्रम सुरू करणार, त्यामुळे आता क्रिकेटमध्येही पदवीधर होता येणार। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर पुढील 6 महिन्यांसाठी RBI कडून निर्बंध। ठेवीदारांना ठेवी काढण्यास मनाई। निर्बंधांमुळे बँकेतून पैसेही काढता येणार नाही। मुंबईच्या अंधेरीतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेबाहेर खातेदारांची गर्दी। लॉकर संदर्भात काम असणाऱ्यांना आत घेतलं, इतरांना उद्या येण्यास सांगितल्याची माहिती। RBI कडून न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाला दणका। 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त। RBI कडून बँकेवर प्रशासकाची नेमणूक। प्रशासकाच्या मदतीला ॲडवायझर कमिटीही केली नियुक्त। मुंबईतील उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारे बौद्धिक संपदा हक्क मुख्यालय दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू। पेटंट मुख्यालय दिल्लीला गेल्यामुळे मुंबईचं महत्त्व कमी होणार। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीच्या लकी ड्रॉ 3000 अर्जांपैकी 234 लाभार्थींची निवड। 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार। ठाणे महापालिकेतर्फे वृक्षवल्ली 2025चं प्रदर्शन। 200 प्रजातींची फुलझाडं आणि फळांची रोपटी, रंगीबेरंगी फुलं आणि पानं असलेली झाडं, औषधी वनस्पती यासह इतर 5000 रोपांचा प्रदर्शनात समावेश। पाली हिल परिसरातील ऑक्सिलियम कॉन्व्हेंट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला तुर्तास स्थगिती। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घ्यावा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। मुंबईतील KEM रुग्णालयामध्ये एकाच खाटेवर 2 रुग्ण। शताब्दी वर्षानिमित्त 20 कोटी रुपये देऊनही रुग्णांचे हाल का? स्थानिक आमदार अजय चौधरी यांचा सवाल। पत्राचाळीच्या ठिकाणी बांधलेल्या पुनर्विकास इमारतीच्या ठिकाणी रहिवाशांचा गोंधळ। इमारतीच्या ठिकाणी म्हाडानं 72 कमर्शियल दुकानं बांधल्याचा रहिवाशांचा आरोप। 3 आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांकडून अटक। 1 कोटी 10 लाखांचे अंमली पदार्थ जप्त। नवी मुंबईच्या वाशीतील APMC मार्केटमध्ये द्राक्षांची आवक। तासगाव, नाशिक, सोलापूर, बारामती भागातून द्राक्षांची आवक सुरू। द्राक्षाला 60 ते 70 रुपये किलोचा भाव। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले यांचं तुळजाभवानी चरणी साकडं। पालकमंत्रीपदाचा तिढा 2 दिवसात सुटेल, भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर। पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना थेट रक्कम देण्याच्या कार्यक्रमात होणार सहभागी। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांना दिलं कार्यक्रमाचं निमंत्रण। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डाव्या विचारसरणीचे JNU पेक्षाही जास्त। JNU विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर शांतिश्री पंडित यांचं वक्तव्य।
संघाची असल्याचंही पंडित यांचं वक्तव्य. जेएनयूच्या कुलगुरू शांतिश्री पंडितांनी केलेल्या विधानाचा पुणे विद्यापीठातील स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांचा विरोध. जबाबदारीच्या पदावर असताना असं विधान करणं योग्य नाही, विद्यार्थ्यांचं मत. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकेरी वाघनखं पाहता येणार. शिवकालीन वाघनखं नागपूरला गेल्यामुळे त्या ठिकाणी शाहू महाराजांचा बिचवा आणि वाघनखं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.